नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक असे फॅमिली रेस्टॉरंट कम लॉज दाखवणार आहे जिथे तुम्हाला जेवण मातीच्या भांड्यामध्ये सर्व केले जाते. ग्राउंड फ्लोअरवर तुम्ही बघाल तर लॉजिंग आहे आणि वरच्या मजल्यावर हॉटेल आहे. हॉटेलमध्ये 4 व्हीलर पार्किंगची पण सुविधा आहे. अलिबागमधले हे पहिलेच हॉटेल मी बघितले जिथे जेवणाचे ताट, ग्लास, वाटी सगळे काही तुम्हाला मातीच्या भांड्यामध्ये दिले जाते. आणि फक्त हेच नाही तर जेवणाची चव पण बघाल तर खूप अप्रतिम आहे. आणि इथले टेबल चेअर्स पण बघाल तर लाकडी आहे. यावरून असं दिसतं की ह्यांनी पर्यावरणाची पण पूर्ण काळजी घेतलेली आहे. ती स्पेशालिटी म्हणजे सी फूड आहे. बट त्या दिवशी संक्रांती होती म्हणून आम्ही फक्त व्हेज ऑर्डर केले होते आणि व्हेजची चव पण आम्हाला खूप चांगली वाटली. हॉटेलचे कन्स्ट्रक्शन पण बघाल तर तुम्हाला हे एक पूर्वीच्या काळी जे जुन्या घरांची आठवण करून देते त्या टाईपमध्ये आहे कन्स्ट्रक्शन. तर हे वरच्या मजल्यावर आपण बघत आहोत हे रेस्टॉरंट आहे. हे एक नवीनच हॉटेल आहे आणि फक्त 6 दिवसच अगोदर ह्या हॉटेलची ओपनिंग झाली होती. आणि हे आम्हाला तिथे गेल्यावर समजलं, कारण जास्त माणसं नव्हती. त्यामुळे आम्ही तिथल्या ओनरला विचारले की इकडे एवढी माणसांची गर्दी का नाही. तर तेव्हा ते म्हणाले की हे नवीन हॉटेल आहे, फक्त 6 दिवस झाले आहेत. तुम्ही हॉटेल अलिबाग रेवर्स रोडवर बघू शकता आणि हे वर्सोली बीचच्या जवळ आहे. हॉटेलची लिंक मी व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये देईन, ते तुम्ही चेकआउट करू शकता. आम्ही ॲक्च्युली वर्सोली बीचला गेलो असतो, तर तिथे ऑलमोस्ट मी भरपूर हॉटेल्सचे रिव्ह्यूज वगैरे वाचले. तर मला हेच एक हॉटेल मिळाले ज्याचे रिव्ह्यूज पण चांगले होते आणि तिथे गेल्यावर पण समजलं की हे खूप हॉटेल बाकीच्या रेस्टॉरंटपेक्षा चांगले आहे. यांचे जेवणाचे रेट्स पण बघाल तर खूप नॉर्मल आहेत. आम्ही जेव्हा ऑर्डर केली तेव्हा ओनर स्वतः आमची ऑर्डर घेण्यासाठी आले होते. आम्ही जी ऑर्डर केली होती ती अलिबाग स्पेशल थाळी होती आणि त्यांची किंमत फक्त 200 रुपये होती. त्यामध्ये आम्हाला त्यांनी भाकरी, भात, डाळ, लोणचे, पापड आणि भाजीमध्ये आलूचे फतफते आणि भरली शेवग्याची शेंग अशी पारंपरिक पद्धतीची तो टच होता त्या डिशला. आणि स्वीटमध्ये त्यांनी आम्हाला मोदक सर्व केले होते, कारण त्या दिवशी संक्रांती होती. आणि दुसरी एक पंजाबी थाळी मी मागवली, त्यामध्ये सगळे काही सेम होते, फक्त 2 भाज्या वेगळ्या दिल्या त्यांनी. त्यामध्ये एक पनीरची भाजी होती आणि एक मटरची भाजी होती. किती मागवायचं? ह्याशिवाय आम्ही काही दुसऱ्या डिशेस पण ट्राय केल्या, ज्यामध्ये मसाला पापड आणि घावणे चटणी होती. सोलकढी पण आम्ही ट्राय केली. ट्रिपल शेजवान राईस पण आम्ही टेस्ट केला. पंजाब सूप पण. ही सगळ्यांची चव एकदम ऑथेंटिकेट होती, खूपच चांगली होती.